नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या रामबाग उद्यानाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा। महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील नावेकाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी साजरा झाला। नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवनप्रमाणे फुलले होते आणि त्यातच पारंपरिक आगरी कोळी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती। स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली रामबाग ही वास्तू न्हावे पंचक्रोशीतीलच नव्हे तर पनवेल, उरण, रायगड आणि नवी मुंबईसाठी अभिमानाची ठरली आहे। विशेष म्हणजे रामबाग आता पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे। त्यामुळे न्हावे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि म्हैसेश्वर मंदिर समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेचे हजारो नागरिकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी आयोजित करण्यात आलेला पंचम निर्मित व गणेश भगत प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ अर्थात प्याडे कांबळे आणि सोबत 70 कलाकारांचा संच असलेला महाराष्ट्राचे आम्ही मराठी या पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने रंगत आणली होती। रामबागला भेट देणाऱ्यांना समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर मनमुराद आनंद दिसत होता। राज्यातून विविध भागातील लोक या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत। अनेक उद्यानांना प्रवेश फी आकारली जाते, मात्र रामबागेत प्रवेश विनाशुल्क आहे। या ठिकाणी प्रवेश मोफत असला तरी सुविधा मात्र दर्जेदार आहेत। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग म्हणून ओळखली जात आहे। 14 एकर जागेतील या रामबाग उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हाट आणि स्टोन सेल्फी पॉइंट, मचवा, पाण्याचे कारंजे अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत। सायंकाळी या उद्यानाचे रूप बदलते। यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटणारे आहे। त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत। ती संख्या 2 वर्षात लाखांच्या पार गेली आहे। कौटुंबिक तसेच विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीमुळे निसर्गाचा आस्वाद या ठिकाणी घेता येत आहे। तसेच विद्यमान व पुढील पिढीला सुंदर वास्तू आणि मोकळ्या हवेत आणण्याचे काम या निमित्ताने झाले आहे। त्यामुळे महाराष्ट्राला रामबागेच्या रूपाने ही एक चांगली पर्यटन वास्तू मिळाल्यामुळे या विभागाचे नाव मोठे झाले आहे। वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या सोहळ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या म्हैसेश्वर देवस्थान कमिटीच्या माध्यमातून हा आपला सगळा परिसर सुशोभित झाला। गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना अभिमान वाटणार अशा पद्धतीत एक सौंदर्य स्थळ, पर्यटन स्थळ ठरलेलं आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी म्हटलं। आवाज महामुंबईचा सह मिलिंद खारपाटील, रामबाग।